वरचा देव पावला, खालचा देव पावले का नाही पावला हे आपल्याला कळतं. 7 वाजता होऊ शकतं. कधी कधी आंदोलनात आपण जिंकतो, तर हा कधी कधी हरतही असतो. आपण शरद जोशीचं एक वाक्य फार महत्वाचं, कधी एखादा निर्णय झाला का त्याचे 10 विरोधी तयार होत असतात आणि चांगला निर्णय कधी कधी आपल्याला विरोधात वाटत असतो. असं बऱ्याच आंदोलकाच्या बाबतीत नेहमीच होताना आपण पाहिजे. पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं असतं. निर्णय कमी जास्त होतातच कोणाचे आयुष्यात. छत्रपतीच्या काळात एखादा निर्णय चुकतोय, जसं आपण गाडी चालवताना इकडे जाव का तिकडे जाव, थोडंसा चुकलं का अपघात होता. पण त्याची आपण नेहमी आपण पाहिजे का त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं. होऊ शकतो काही एखादा निर्णय सगळ्याच कार्यकर्त्याने पटत असं नाही होत. आता ते त्याच्या दिमागातून आलेला विचार असतं. त्याला असं वाटतं का नाही असं केलं तर हे बरं झालं असतं, तसं केलं असतं बरं झालं असतं. तर याला ते फार महत्व नसते. आपली प्रामाणिकता त्या आंदोलनाबाबत त्या मुद्द्याबाबत असणं गरजेचं आहे. तुम्ही निर्णय चुकला म्हणजे तुमचं आयुष्य चुकलं फार. तुम्ही काही बेमानी केली लोकांसोबत असं होऊ शकत नाही. आम्ही त्या मुद्द्यासोबत प्रामाणिक असलो पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. कर्जमुक्तीचा धागा जो या ताईनं आम्हाला बांधला, जे काही पदर फाडून जे आमच्याला मनगटाला जे बंधन बांधलं, ते बंधन, त्या बंधनासाठी बच्ची कडू मरायला सुद्धा तयार नाही हे तुम्हाला सांगतो आहे. काही काळ कमी जास्त होऊ शकतो मान्य आहे, पण आंदोलन उभं करायला काही फार मोठी गोष्ट नाही. आता आपण सगळे तयारीचे पक्के पट्टे झालो आहे. त्याच्यानं आता आपल्या मंडळातलं आंदोलन डोक्यात गेलेलं आहे. त्याच्यानं त्या आंदोलनाची तयारी ही काही फार मोठा विषय आपल्यासाठी राहिला.